च्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातली। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का, निवडणूक आयोगाची राज्य सरकारला आता विचारणा केली जाते। मुख्य सचिवांना आज सकाळी 11 पर्यंत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आलेत। मतदानापूर्वी लाडक्या बहिणींना हप्ता देण्याला काँग्रेसची हरकत आहे। मतदानापूर्वी हप्ता देणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। डिसेंबर जानेवारीचा हप्ता 14 तारखेला दिला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे या हप्ता देण्यावरती, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज्याच्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीमुळेच आम्ही जिंकलो अशा प्रकारचा दावा अनेक वेळा जे आहे ते राज्य सरकारल्या महायुतीमधल्या अनेक मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि खुद्द मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा केलेलं आहे। असं असताना पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरता जे आहे ते काँग्रेसने यावरती लाडक्या बहिणीचा हप्ता जर या महिन्यात म्हणजे निवडणुकाच्या काळामध्ये जर देण्यात आला तर त्याचा मतांवरती परिणाम होऊ शकतो अशा प्रकारचा एक आक्षेप जो आहे तो काँग्रेसने घेतला असल्यामुळे आता निवडणूक आयोगाने जे आहे ते महायुती सरकारला, राज्य सरकारला असा प्रश्न विचारला आहे की निवडणुकांच्या काळात म्हणजे आपल्याला माहिती की आता काही दिवसातच म्हणजे अवघ्या काही तासांमधून जे आहे ते आता मतदान होणार आहे आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळपास 2017 नंतर आता होत आहेत, जवळपास 9 वर्ष मिळतात। त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत ते कुठल्याही एक बाजूला होऊ नये, या निवडणुका ज्या आहेत त्या सर्वांना समान यामधून सरकारकडून काही उत्तर अपेक्षित होतं, ते उत्तर काही आलंय का? अद्याप उत्तर कोणतंही आलेलं नाहीये। मात्र आपण बघतोय की सातत्याने सरकार असो किंवा विरोधक असो त्यांच्या वचननाम्यामध्ये वारंवार जे आहे ते लाडकी बहीण असतो किंवा कालच्या आपण बघितलं की ठाकरे बंधूंचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये सुद्धा आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वचननाम्याची पुनरावृत्ती करत जी आहे त्यांनी 1,500 सन्मान निधी योजना दिला जाणार असं सुद्धा सांगण्यात आलं। पण मात्र ते घरगुती काम करणाऱ्या महिलांना दिले जाणार असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजना ही खरोखरच जी आहे ती निवडणूक जिंकण्यासाठी उपयोगी ठरते असं सर्वच पक्षांचं मत जरी असलं तरी सरकारमध्ये असलेल्यांना याचा फेवर की याचा फायदा अधिक होतो अशा प्रकारचा आक्षेप जो आहे तो काँग्रेसने घेतला असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न विचारलाय। त्याच्यावरती महाराष्ट्र सरकारने अद्याप जे आहे कुठलंही ऑफिशियल उत्तर जे आहे ते दिलेलं नाहीये। मात्र यावरती उत्तर जे आहे ते राज्य सरकारला द्यावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद ज्योत्स्ना तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।